श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर चला घरातल्या काही काही गोष्टी संपलेल्या आहेत. म्हणजे 2-3 वस्तू संपलेल्या आहेत म्हणून आत्ता डीमार्टला जाणार आहे. आणि ओवी काही येत नाही आहे कारण ओवीला कुठे जायचं, सायकल खेळायची. तिला सायकल आणली आहे, त्यामुळे तिला सायकल खेळायची आणि खाली मैत्रिणी तिच्या वाट बघतायत. मला ओळखत नाही कोण, पण हिला सगळी ओळखतात इथं, आहे की नाही ओवी? तर चला, ती चालली आहे खेळायला आणि आख्या आणि मी चाललोय फुलं आणायची आहेत, 2-3 वस्तू आणायच्या आहेत आणि खत संपलंय झाडांचं, तर खत घेऊन यायचं आहे. तर चला, तुम्हाला भेटते मी बाहेर आता. मला किड स्टोअर दाखवलं, त्यानंतर फुलं घेतली. सोळंकीमध्ये थोडं आईस्क्रीम खाल्लं कारण खूप जास्त गरम होत होतं. आणि मग आले, हरभऱ्याची उसळ केली, ती तुम्हाला थोड्या वेळानं दाखवते. इतकी टेस्टी, म्हणजे दिसतानाच खूप टेम्पटिंग दिसते. कांदा पण नव्हता, नुसता टोमॅटो घालून केले. आता काय आणलं ओवीसाठी दाखवते तुम्हाला. ही आहेत फुलं, जी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहेत. आता त्यानंतर मी ओवीसाठी काय आणलं दाखवते. काय झालंय, ओवीचं आता माप वाढलंय, म्हणजे उंची अचानक थोडीशी वाढली आहे तिची. आणि सगळे कपडे तिचे असे जुनाट झाले होते, म्हणजे नाईटच्याच म्हटलं तरी चालेल, असं झालं होतं. त्यामुळं मग तिच्यासाठी एक 4-5 ड्रेस मी घेऊन आले, जे तिला आत्ता कॅम्पसाठी वगैरे, म्हणजे उन्हाळ्यात काही असेल त्यावेळेस घालता येतील आणि घरातही घालता येतील असे. तर सगळ्यात आधी मी तिला छान असे 3 फ्रॉक आणले. कॉटन फ्रॉकपेक्षाही आत्ता हे न्यू आहे, पण तिला घालून बघणार मी, कारण तिला जरा स्लीवलेस बारीक असल्यामुळं कसे दिसत आहेत बघूया. हे बघा, खूप छान होजरीमध्ये फ्रॉक आहेत, दिसायला फॅन्सी, बाहेर पण घालता येतील असे आहेत. खूप जास्त आवडला मला हा फ्रॉक. असे 2 आणले, 3 आणले मी तिला. मागं छानपैकी बेल्ट आहे, बघू शकता. हा एक कलर आणलाय, त्यानंतर हा एक कलर आणलाय. सांगून आले मी त्यांना की बदलून द्या जर नाही बसले तर. हे बघा, हा एक कलर आहे, किती सुंदर कलर आहे बघा. कोल्हापूरला महालक्ष्मी जो रोड आहे ना, तिथल्या विनोद किड्स वेअर मधनं मी आणले. ते बसतीलच तिला, कारण मी तिच्याच मापाचे आणलेत. हा तर खूप छान आहे, घातल्यावर मी तुम्हाला ती दाखवते कशी दिसते ते. हा एक आहे, आणि ही एक शेड मला इंग्लिश शेड, म्हणजे डस्टी शेड आहे, पण दिसते छान. हे बघा, कॉटनचे त्यांनी मला फ्रॉक दाखवले, पण कसं आहे माहिती आहे का, कॉटन बाहेर घातले किंवा धुतले की लगेच खराब होतात, तसं हे होणार नाही. त्यानंतर टी शर्ट आणले 2-3 तिला. आता तिला साधारण तिच्या वाढदिवसापर्यंत, म्हणजे सप्टेंबरपर्यंत काही घ्यावं लागणार नाही, त्यामुळं हे बघा, वाढत्या मापाच्या मुलांना ना सतत घ्यावं लागतं, कारण असे होल वगैरे पडतायत तिच्या कपड्यांना. हे बघा, किती छान आहे बघा टी शर्ट. आईस्क्रीमचं चित्र आहे त्याच्यावर, कलर पण फ्रेश आहे. हा एक कॉर्सेट आहे, शिट्ट्या पण होत आहेत. शिट्ट्या होईपर्यंत जरा थांबले. त्यानंतर हे कॉर्सेट तिला आणले मी. खरं ना, हे ऑनलाईन बघत होते मिशोवर वगैरे, पण मिशोवरून मी एक मध्ये मागवलं होतं फ्रॉक, तुम्हाला 2 दाखवलेले स्लीवलेस, तर ते चक्क पॉलिस्टरचे आले. आणि म्हणून म्हटलं मी की नकोच हे करायला. असं आहे बघा, सेम टू सेम असं आहे. दाखवते तरी पण मी तुम्हाला. ही आहे पॅन्ट,
उन्हाळ्यासाठी छानच आहे एकदम. आणि हा त्याच्यावरचा शर्ट असा आहे. हा एक आणि हा एक कलर दोनच आणले, कारण मी म्हटलं आधी त्यांना घालून बघते आणि जर बसले तर मग घेते. अजून दुसरा हा एक रेड आणला. रेड तिला दिसतो छान आणि रेड कलरचं काही मिळतच नाही गेल्यावर. हा एक आहे असं, हा टॉप आणि हा बॉटम. आणि दोन बॉटम आणल्या म्हणजे डेली यूज. बेला सरक की, बेला सरक की, सरक की. बाई तर दाखव सगळ्यांना बसली कशी आहे ना. अशा दोन बॉटम आणल्या तिला. कसं आहे आता वेकेशनला कुठे ना कुठे जाणं होतं. सिन्नरला जायचं आहे. तिथं गेल्यावर आपल्या घरात थोडंसं चालतं इकडे तिकडे, कपडे कसेही असले तरी. पण आपण जेव्हा बाहेर जातो, मुलगी असो किंवा मुलगा, जेव्हा त्यांना बाहेर घेऊन जातो तेव्हा जरा व्यवस्थित पाहिजे. त्यामुळे मी तिला लगेच काही घालून देणार नाहीये. तिकडे गेल्यानंतर मग सुरुवात कर म्हणणार आहे. तिचं कसं आहे, आज आणलं की माझ्यासारखंच आहे, आणलं की लगेच तिला घालून बघायचं असतं. त्यामुळे तिला आता यातलं काहीच घालून देणार नाहीये. तर ओवीची ही छोटीशी शॉपिंग, छोटीशी मोठीशी काय असेल ती, तुम्हाला कशी वाटली आणि यातलं जास्त काय आवडलं ते सांगा. तसं काही फंक्शनल काही नाही आहे, पण मला विचाराल तर मला हा कॉर्सेट जास्त आवडला, रेड आणि हा येलो कलरचा. हा जो आहे ना हा खूप जास्त आवडला मला. आणि बाकीचे पण आवडले, पण हा जास्त आवडला आणि फ्रॉक जास्त आवडले. तर चला आता भेटते तुम्हाला थोड्या वेळाने, उसळ दाखवते. आणि बाकी म्हणाल तर उद्यापासून म्हणजे आजपासूनच व्लॉग कंटिन्यू आलेले आहेत. तर कृपया करून सुनेत्रा लाईफस्टाईलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. लाईकच्या शेजारी तुम्हाला हाईपचं बटन दिसलं तर तेही नक्की प्रेस करा. आपला इंस्टाग्राम आय डी आहे सुनेत्रा26, लक्षात ठेवा सुनेत्रा26 इथं देते मी. तर त्यालाही फॉलो करा. म्हणजे आपल्याला या चॅनेलला होतं माझं ड्रीम की या वर्षात 1 लाख व्हावेत, पण बघूया, तुमच्या हातात आहे, माझ्या हातात काही नाही आहे. त्याचं सगळं काही माझ्या फॉलोअर्सच्या म्हणजे माझ्या फॅमिलीच्या तुमच्या हातात आहे की मला पुढे न्यायचं आहे का आहे इथंच ठेवायचं आहे. तुम्ही माझ्यावर भरपूर प्रेम करता आणि त्यामुळेच तुमचा एक तुम्ही जे मला फॉलोअर्स आहात ते माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहात. म्हणून जास्तीत जास्त आपले सबस्क्रायबर वाढावेत अशी माझी तुमच्याकडून एक छोटंसं मागणं आहे. तसं तर मी ठरवलेलं की माझ्या वाढदिवसापर्यंत म्हणजे 26 जूनपर्यंत करण्याचा प्रयत्न करायचा. बघूया, म्हणतात ना जनता जनार्दन, तसं काहीतरी आहे की तुम्ही माझ्यासाठी तेच गिफ्ट मला द्याल अशी अपेक्षा करते. आणि चला थोड्या वेळात तुम्हाला भेटते. रुसलीये बघा नवीन फ्रॉक घालून. बघू 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 हवी, बघू कशी रुसलीये. बघू 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 बघू. ते बघ बेला पण ओरडते. ते बघ आज का नसले का नसले का नसले. बघू 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 रडतीये. ओवी कशावरनं रुसलीये माहितीये का, तिला चहा पाहिजे आता 12 वाजता. बघू बघू टाकतेच आता. आता हाच तो फ्रॉक जो काल मी ओवीला आणलेला आहे, बरोबर बसला आहे आणि हाच ना जरा, आणि दिसतोय पण खूप छान. मगाची थोडी रुसली होती, तुम्हाला दाखवलं, पण चहा दिला की शांत झाली. तर कसा वाटला तुम्हाला हिच्या अंगावर फ्रॉक? मी तुम्हाला बाकीचे पण घातल्यावर दाखवेन, पण खरंच वाढत्या वयासाठी कपडे ना सारखे घ्यावे लागतात, हे मात्र खरं आहे. आणि ती वाढती यामध्ये मला आनंद आहे, कारण तिची तब्येत खूप बारीक आहे, थोडी थोडी वाढायला लागली आहे, त्यामुळं बरं वाटतं. तर चला आजचा ब्लॉग किंवा व्हिडिओ जे काही म्हणाल तुम्ही तो मी इथंच थांबवते. गरम खूप होतंय बघा, वरती एक फॅन चालू आहे, इथं एक फॅन चालू आहे, तरीही मला घाम येत असतो. मला उन्हाळा सहन होत नाही. अति म्हणजे थंडी फक्त मला आवडते, कारण मला थंडी कुठलीच वाजत नाही. पण उन्हाळा म्हटलं की मला नकोसा होतो. तसं तर आंबे वगैरे असतात म्हणून उन्हाळा हवा असा पण वाटतो, पण बाकी उकडतं म्हणून नाही. आणि पावसाळ्यात पाऊस बघायला आवडतो, पण चिकचिक खूप असते म्हणून आवडत नाही. तर चला, हे मात्र चालूच राहणार. प्रत्येक ऋतू आपल्यासाठी गरजेचाच आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत आणि तोपर्यंत सगळ्यांना